7 नंबरचा क्वेश्चन आहे. इन अ टेबल गिवन बिलो क्लास मार्क अँड फ्रिक्वेन्सी आर गिवन कन्स्ट्रक्ट द फ्रिक्वेन्सी टेबल टेकिंग इन्क्लुझिव्ह ऑर एक्सक्लुझिव्ह क्लासेस. तर हा फर्स्ट नंबर आहे. 7मधला फर्स्ट क्लास विड्थ दिलेली आहे आणि फ्रिक्वेन्सी दिलेली आहे. चला तर मग आता पुढे एक्झाम्पल सॉल्व करूया. ठीक आहे. इथे घेऊया लेट एक्स अँड वाय बी द लोअर and the upper limit of the class mark by respective. क्लास मार्क घेऊया आपण. एक्स अँड वाय अपॉन 2. ओके. जर आपण त्यात फायचा घेतला, त्याच्यामध्ये फायचा डिफरन्स घेतला तर मग इथे येतं एक्स प्लस वाय अपॉन 2. मग आता ह्याचं मल्टिप्लाय करूया. इथे येईल एक्स प्लस वाय इज इक्वल्स टू 10. हे आहे फर्स्ट इक्वेशन. इथे येईल क्लास विड्थ. आता 25 to 15 घेऊया आपण. 25 मायनस 15 म्हणजे डिफरन्स किती येतो. आणि 15 मायनस 5 केला, इथे 15 मायनस 5 केला तर इथे किती डिफरन्स येतो. 10. ओके. आता इथे लिहूया द डिफरन्स बिटवीन अप्पर and lower class limit is 10. अप्पर क्लास आणि लोअर क्लास लिमिटमध्ये डिफरन्स कितीचा येतो तर 10चा येतो. ओके. नेक्स्ट आहे इथे येईल मग वाय मायनस एक्स इक्वल्स टू 10. हे झालं आपलं इक्वेशन सेकंड. On solving equation first and second we get, okay, x is equals to 0 and y is equals to 10. Therefore the first class इक्वल टू 0 मायनस 10. पडला 0 to 10. मग आपण काय घेऊ 10 to 20, 20 to 30 असं आपण अदर क्लासेस घेणार आहोत. आता मग आपण इथे काय केले, 2 भाग करून आणि हा चार्ट बनवून घेतलेला आहे. एक्सक्लुझिव्ह क्लासेस आणि इन्क्लुझिव्ह क्लासेस. आता एक्सक्लुझिव्ह जे आहेत ते आपण घेऊया 0 to 10, 10 to 20, 20 to 30 and 30 to 40. ओके. आता क्लास मार्क जे आहेत आपल्याला ऑलरेडी दिलेली ती क्लास विड्थ मागे चार्टमध्ये ते आहे 5, 15, 25. याचा मिड टर्म येते. ओके. याची मिड 0 to 10मध्ये 5 मिडला आहे, 10 to 20मध्ये 15 मिडला आहे. ओके. हे 35 आणि त्याच्या फ्रिक्वेन्सी दिल्या आहे 3, 9, 15 अँड 13. ओके. आता हे झाले आपले एक्सक्लुझिव्ह क्लासेस. आता इथे आपण इन्क्लुझिव्ह क्लासेस घेऊ. आता याच्या आतली संख्या घ्यायची म्हणजे 0 to 09, 10 to 90, 20 to 29, 30 to 39. आता याच्या मिडला काय येतो 4.5, याच्या मिडला काय येतो 14.5, याच्या मिडला काय येतो 24.5, याच्या मिडला येतो 34.5.
ओके, त्याची देखील फ्रिक्वेन्सी हीच येणार आहे. ओके, समजलं सर्वांना. आता हे सेकंड नंबरचं एक्झाम 7 नंबरचा सेकंड क्वेश्चन आहे. इथे क्लास विड्थ आणि फ्रिक्वेन्सी दिलेली आहे. तर आपण सोल्युशन घेऊया. इथे लेट एक्स अँड वाय बी द लोअर अँड द अपर limit of the class mark 22 respectively. Okay, therefore class mark equal to x plus y upon 2. ओके, मग आता 22 फर्स्ट आहे, आपण तो घेऊया. इथे 22 इक्वल्स टू एक्स प्लस वाय अपॉन 2. हे मल्टिप्लाय होतील. इथे येईल देअरफॉर एक्स प्लस वाय इज इक्वल्स टू 44. दिस इज इक्वेशन फर्स्ट. मग क्लास विड्थ काढूया आपण. क्लास विड्थ equals to 26 minus 24 equals to 24 minus 22. म्हणजे इथे कितीचा डिफरन्स येतो? 2चा. ओके, इथे येईल मग द डिफरन्स बिटवीन देअरफॉर द डिफरन्स बिटवीन lower and upper class limit is 2. Therefore y minus x equals to 2. On solving equation first and second, we get x equals to 21 and y equals to 23. Therefore the first class 21 minus 23. आता आपल्याला दुसरे जे अदर क्लासेस आहेत ते पण सेम वेने फाइंड आउट करून घ्यायचे आहेत. ठीक आहे, इथे त्यांनी त्याचा आपण इथे एक्सक्लुझिव्ह आणि इन्क्लुझिव्ह क्लासेस घेऊया. आपण एक्सक्लुझिव्ह क्लासेस अँड इन्क्लुझिव्ह क्लासेस. ओके, ठीक आहे, इथे आपण क्लास घेऊया. ते क्लास मार्क येईल, ते फ्रिक्वेन्सी येईल. ओके, इथे क्लास येईल, क्लास मार्क येईल, ते फ्रिक्वेन्सी येईल. ओके, इथे 21 मायनस 23. इथे तो क्लास मार्क 22. इथे फ्रिक्वेन्सी त्याची 6 आहे. इथे 23 टू 25. इथे 24 आहे. इथे फ्रिक्वेन्सी 7 आहे. इथे 25 टू 27. क्लास मार्क 26 आहे. इथे 13 आहे आणि लास्ट वन आहे 27 टू 29. ओके, इथे आहे 28 आणि इथे फ्रिक्वेन्सी 4 आहे. इथे 20 टू 22. इन्क्लुझिव्हमध्ये 20 टू 22 येईल. इथे येईल 23 टू 25. इथे येईल 26 टू 28 आणि इथे येईल 29 टू 31. ॲज सेम ॲज हे क्लास मार्क्स 21, 24, 27 आणि 30. ओके, ते 6, 7, 13 and 4. आले लक्षात? 8 नंबरचं एक्झाम्पल आहे. इन अ school 46 students of 9th standard
were told to measure length of the pencil in their compass boxes in centimeter. The data collected was as follow. हा खालील प्रकारे डेटा कलेक्ट केलेला आहे. आपण त्यांनी सांगितल्याप्रमाणे क्लास बनवून घेतले आहे. क्लासचे ग्रुप 0 to 5, 5 to 10, 10 to 15, 15 to 20. आता 0 to 5 मध्ये हे 5 टॅली मार्क्स येतात आणि फ्रिक्वेन्सी त्याची 5 येते. 5 to 10 मध्ये हे 20 येतात आणि 20 फ्रिक्वेन्सी येते. 10 to 15 मध्ये टॅली मार्क्स येतात. 15 हे 15 आहे. 15 to 20 मध्ये आपले टॅली मार्क्स येतात. 6 हे 6 आहेत. सगळ्यांचे टोटल केल्यावर 46 हे जे आहे टोटल नंबर हे 46 आलेले आहेत. अशा पद्धतीने आपण ही नंबर ऑफ समेशन ऑफ फ्रिक्वेन्सी इज इक्वल्स टू 46 ही फाइंड आउट केलेली आहे. समजलं? 9 नंबरचं एक्झाम्पल आहे. इन अ विलेज द मिल्क वॉज कलेक्टेड फ्रॉम 50 मिल्कमॅन ॲट द कलेक्शन सेंटर इन लिटर ॲज गिवन बिलो. आता ही काही कलेक्शन सेंटरला जे मिल्क कलेक्ट केलेलं आहे ते आपण इथे डेटा आलेला आहे. बाय टेकिंग अ सुटेबल क्लासेस प्रिपेअर ग्रुप फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल. तर आपण इथे चेक केलं की सर्वात लहान नंबर कोणता आणि सर्वात मोठा नंबर करता. त्या प्रकारे आपण एक 10च्या डिफरन्सने क्लासचा ग्रुप बनवून घेतलेला आहे. 1 to 10, 11 to 20, 21 to 30, 31 to 40 अशा पद्धतीने हा 100पर्यंत बनवला आहे. मग त्यामध्ये येणारे टॅली मार्क्स, याच्यामध्ये येणारे नंबर्स इथे सर्च करून आणि आपण हे टॅली मार्क्स घेतले आणि त्याची ही फ्रिक्वेन्सी आलेली आहे. टोटल आपलं नंबर ऑफ समेशन ऑफ फ्रिक्वेन्सी इक्वल्स टू 50 आलेलं आहे. आलं तुमच्या लक्षात? सगळ्यांनी हे व्यवस्थित बघून घ्या आणि स्वतः इथे हे जे नंबर्स आहे या ग्रुपमध्ये येणारे इथे शोधून आणि टॅली मार्क्स हे स्वतः करून बघा, म्हणजे तुम्हाला समजायला अजून सोपं जाणार आहे. ठीक आहे. देन नेक्स्ट 10 नंबरचं एक्झाम्पल आहे. 38 पीपल डोनेटेड टू ॲन ऑर्गनायझेशन वर्किंग फॉर डिफरंटली एबल पर्सन्स. द अमाऊंट इन रुपी वेअर ॲज फॉलोज. ठीक आहे. अशा पद्धतीने काही त्यांनी अमाऊंट डोनेट केलेली आहे ते आपण इथे नंबरिंग लिहून घेतलेलं आहे. त्यांनी फर्स्ट क्वेश्चन दिला आहे. बाय टेकिंग क्लासेस 100 to 149, 150 to 199, 200 to 149 या पद्धतीने प्रिपेअर अ ग्रुप फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल. या पद्धतीने आपल्याला हा क्लासचा डिस्ट्रीब्युशन टेबल बनवून घ्यायचा आहे. त्यामध्ये येणारे टॅली मार्क्स आहेत, म्हणजे याच्या दरम्यान येणारे नंबर्स किती आहेत ते आपण टॅली मार्क्समध्ये घेतलेले आहे. देन त्याची फ्रिक्वेन्सी हे 7 आहे, इथे 7, इथे 10 आहे, तिथे 10 अशी फ्रिक्वेन्सी घेऊन आणि नंबर ऑफ समेशन ऑफ फ्रिक्वेन्सी इज इक्वल्स टू 38 आलेलं आहे. तर तुम्ही काय करायचं आहे, यामध्ये या ग्रुपमध्ये बसणारे नंबर्स इथे शोधून आणि इथे टॅली मार्क्स करून पाहायचे आहेत, म्हणजे तुम्हाला अजून समजायला सोपं जाईल. स्वतः करून पाहिल्याने लवकर समजते. ठीक आहे. तर याचा सेकंड क्वेश्चन आहे. फ्रॉम द टेबल फाइंड द नंबर ऑफ पीपल हुज डोनेटेड ₹35 ऑर मोर. असे किती पीपल्स आहेत ज्यांनी 35च्या वरती अमाऊंट डोनेट केलेली आहे. तर ते आपण इथून या फ्रिक्वेन्सी टेबलमधून 35च्या वरती म्हणजे 350च्या वरती म्हणजे इथून येणारे जे ही फ्रिक्वेन्सी आहे ती आपण काउंट करणार आहोत. 4 + 4 8, 8 + 2 10 आणि 1 11. तर 11 पीपल असे आहेत की ज्यांनी ₹350 वरती अमाऊंट जी आहे ती डोनेट केलेली आहे, म्हणून आपल्या इथे 11 पीपल हे आन्सर येणार आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, समजलं? असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा. आणि यामागील प्रॅक्टिस सेटही आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकलेले आहेत, ते तुम्ही बघू शकता. ठीक आहे. थँक्यू.